स्वागत करतोय। आज पर्यावरण गतिविधी साताराच्या वतीनं रानवाटा निसर्ग संवर्धन संस्था तसंच हरित सातारा अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या सर्वांच्या वतीनं आपण या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम करत आहोत। मी आपल्या सर्वांचं या इथं स्वागत करतोय। त्यानंतर आपले पटेल ग्रुपचे अध्यक्ष जयंतीबाई यांचंही स्वागत करतोय। आमचे मुकुंदराव आपळे, महेशजी शिवदे, त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्ष वैशालीताई टंकसाळी तसंच सर्व मान्यवर यांचं मी या ठिकाणी स्वागत करतोय। तसंच नगरसेवक धनंजय भाऊ जांभळे यांचंही स्वागत। साधारण 2020-21 सालपासून आपण या ठिकाणी काम करतोय। आमचे सहकारी मित्र अमोल कोडक यांनी स्वतः इथं एकटे यायचे सुरुवात केली। त्यांनी स्वतः 1, 2, 3, 4 काय जसे जमतील तसे खड्डे काढायचे, घरातनं कॅननं पाणी आणायचं, बाटलीनं पाणी आणायचं आणि या ठिकाणी वृक्षारोपण करायचं असा त्यांनी कार्यक्रम सुरू केला। त्यानंतर हळूहळू बाकी लोकांना जोडत गेले ते आणि या ठिकाणी आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू केला। त्यामध्ये आपण साधारण 350 ते 400 झाडं लावली, पण याच्यामध्ये तीव्र उन्हाळ्यामुळं बरीच झाडं जगली नाहीत। त्यातली काही झाडं जगली। साधारणतः आत्ता इथं नाही म्हणलं तरी 200 ते 250 झाडं या भागामध्ये आहेत। या भागामध्ये यावर्षी आपण जे काही वृक्षारोपण करतोय त्याच्यामध्ये सर्व देशी आणि आयुर्वेदिक झाडं आपण या ठिकाणी लावलेली आहेत। त्याच्यासाठी गेल्या 2 वर्षापासून पर्यावरण गतिविधीनं आणि आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून सर्व शाखांचे स्वयंसेवक श्रममिलन या ठिकाणी करतात। तसेच पटेल समाजाचे सर्व तरुण कार्यकर्ते हे सुद्धा या ठिकाणी काम करत आहेत। साताऱ्यातील अनेक संस्था आहेत, शाळा आहेत, तसेच आमचे सुमित पाटील सर आहेत। यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी वृक्षारोपण आणि श्रममिलन करतो। माझं आपल्या सर्वांना एक आव्हान आहे की ज्या वेळेला तीव्र उन्हाळा असतो त्यावेळेला आपण सर्वांनी या ठिकाणी वृक्षारोपणासाठी आणि श्रममिलनासाठी या झाडांना पाणी घालण्यासाठी यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। वर्षीची जी थीम आहे पर्यावरण या विषयामधली पर्यावरण दिनाची, ही आहे प्लास्टिक मुक्ती किंवा प्लास्टिकच्या गोष्टींपासून आपण सर्वांनी लांब राहणं, सिंगल यूज प्लास्टिकचा वापर न करणं अशा पद्धतीचं आवाहन हे आपल्याला जागतिक UN जी संस्था आहे त्यांनी सगळ्यांनी जगभरामध्ये केलेलं आहे। या वृक्ष संवर्धनाबरोबरच मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनामध्ये आपण सिंगल यूज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करणं, प्लास्टिकच्या पिशव्या असतील पासून ते अनेक प्रकारच्या सणसमारंभामध्ये आजकाल आपण जे प्लास्टिकचे सिंगल यूज जे गोष्टी वापरतो त्याचा वापर हा आपण सर्वांनी या निमित्तानं बंद करणं। घरामध्ये सुद्धा जे वेस्ट आहे तर त्या म्हणजे कम्प्युटर्स असतील, मोबाईल असतील, इलेक्ट्रॉनिक घड्याळ्या असतील, या सगळ्यांचा वापर झाल्यानंतर जे आपण फेकून देतो त्याचासुद्धा योग्य पद्धतीनं आपण सर्वांनी त्याचा वापर आणि त्याची विल्हेवाट ही आपण लावली पाहिजे। त्यामुळं प्लास्टिक्स या विषयामध्ये यावर्षीची जागृती ही पर्यावरण गतिविधी आणि इतर सर्व संस्थांच्या वतीनं यावर्षी अधिक आम्ही सगळेजण करणार आहोत। 5 जून आपण हा साजरा करतो पर्यावरण दिन। रानवाटा निसर्ग, हरित सातारा आणि पर्यावरण संवर्धन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने हा जो कार्यक्रम राबवलेला आहे। म्हणावी अशी गर्दी नाही, परंतु माणसानं कुटुंबाशी निगडीत असताना माणूस कुटुंबाशी जगत असतो, परंतु माणसाला खरी गरज आहे निसर्गाची आणि सामाजिक कार्याची। कारण आपण सामाजिक कार्य केलंच पाहिजे आणि निसर्गाशी सुसंगत राहिलंच पाहिजे। प्रथमतः मी सांगतो की हा पर्यावरण संवर्धन कायदा 1986ला अंमलात आणला। त्याची कारणं अशी झाली की 1980 पासून ग्लोबल वॉर्मिंगचं चालू झालं आणि 20 ते 20 मध्ये फारच त्रास व्हायला लागला की पृथ्वीचं तापमान सरासरी 46, 47, 48 जायला लागलं। आणि हे जर भविष्यात आपण थांबवलं नाही, वृक्षारोपण केलं नाही, तर हेच तापमान भविष्यात 50 डिग्रीच्या वर जाणं नाकारता येत नाही। आणि त्यामुळं जीवितहानी, सजीवसृष्टी, त्यामध्ये असणारे जीवजंतू किंवा नैसर्गिक साधनसंपत्ती ह्याचासुद्धा ऱ्हास होण्याचे नाकारता येत नाही। तर यासाठी आपण पर्यावरणाला महत्त्व दिले पाहिजे आणि पर्यावरणाला महत्त्व दिल्यानंतर पर्यावरण आपल्याला काहीतरी देणार असते। वृक्षारोपण जर केलं तर तुम्हाला ऑक्सिजन मिळणार आहे। 2019ला तुम्ही पाहिलं असेल की ज्या वेळेला कोरोना आला त्यावेळेला माणसाला ऑक्सिजन मिळत नव्हती
ही घटना माझ्या घरातील आहे. 14 पैकी 13 पॉझिटिव्ह होती, 1 निगेटिव्ह होता. त्यातील 3 सिरियस होती, त्यातील 1 एक्सपायर झाला. एकालाच ऑक्सिजन मिळत नव्हते, हॉस्पिटल मिळत नव्हते. मी काळाची गरज आहे. ऑक्सिजन निर्मिती कोण करतं? हे झाडं करतात. मग पर्यावरणाची गरज आहे की आपण जर पर्यावरण टिकवलं, नैसर्गिक नॅचरल रिसोर्सेस जे आहेत ते नॅचरल रिसोर्सेस, हवा पाणी, शुद्ध हवा पाणी, फळे, जंगल हे आपल्यासाठीच काम करत असतात. आणि आपण जर त्यांच्यासाठी झटलो तर 100% निसर्ग आपल्याला मदत करेल आणि माणसाचं जीवनमान उंचावेल. आता वृक्षारोपणाची गरज आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या दृष्टीनं झाडं लावून नुसतं उपयोग नाही, त्यासाठी पाण्याची सुद्धा गरज असते. हा हेतू लक्षात घेऊन या ठिकाणी 5,500 लिटर पाण्याची सोय करणाऱ्या 2 पाण्याच्या टाक्या या रानवाटा आणि संबंधित व्यक्तींच्या दानातून ह्या आपण या इथे ठेवल्या आणि पूर्ण उन्हाळ्यामध्ये त्याचं योग्य त्या पद्धतीने पाणी दिलं गेलं. यामध्ये विशेष कौतुकाची गोष्ट अशी की यशोदा शाळेचे पाटील सर त्यांच्या SSCचे ग्रुप घेऊन इथं 50 मुलं दर आठवड्याला येऊन पाणी घालायला मदत करत होते. वेगवेगळ्या शाखांचे तरुण स्वयंसेवक सुद्धा इथे येऊन पाणी घालून संवर्धन करत होते. याचबरोबर दुसरं एक आव्हान सगळ्यांना करायचं आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक पेड माँ के नाम अशा पद्धतीने आव्हान करून प्रत्येकाने 1 झाड लावावं असं आव्हान केलंय. आपल्या इथं सगळ्या उपस्थित असणाऱ्यांना मी आव्हान करतो की आपण आपले वाढदिवस, घरातल्या आनंदाच्या गोष्टी या ठिकाणी वृक्षारोपण करावं, त्याशी झाडाला पाणी घालावं आणि त्याचं संवर्धन करण्यासाठी आपल्याला जशी सवड मिळेल त्या पद्धतीने येऊन या संवर्धनामध्ये हातभार लावावा. झाडं लावाल तर फळे चाखाल आणि झाडे तोडाल तर फळे भोगाल. तर फळं चाखायची का फळं भोगायची आपल्या हातात आहे. प्रत्येक क्षणाला प्रदूषण वाढतं आहे. प्रदूषण अनेक प्रकारचं आहे. तर आपल्या हातात काय आहे? जिथं जिथं मोकळी जागा दिसेल तिथे झाडं लावा आणि झाडं जगवा. आणि झाडाला दररोज सुरुवातीच्या काळात फक्त अर्धा लिटर आणि तेही जानेवारीपासून मे महिन्यापर्यंत. एकदा पावसाळा सुरू झाला की पुढचे 8 महिने तर तुम्हाला त्याच्याकडे बघायचं नाही. आणि कित्येक झाडं अशी आहेत, उदाहरणार्थ बहावा, पळस, ह्याच्याकडे फक्त पहिले 2 उन्हाळे तुम्हाला जपायचे, पुन्हा त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आणि ही झाडं तुमच्या परिसराची, तुमच्या डोंगराची शोभा वाढवणार आहे, वैभव वाढवणार आहे. आपल्याकडे काय झालंय, झाडं लावतात. आता आपण अवतीभोवती बघितलं, चांगलं झाड करंजाचं चांगलंच आहे, पण एकाच प्रकारची किती झाडं लावायची याच्यावर सुद्धा मर्यादा आहेत. तर आपल्या सह्याद्रीतली जी नष्ट होत चाललेली झाडं आहेत, उदाहरणार्थ कौशीचं झाड नष्ट होत चाललं आहे. आपल्या अजिंक्यतारा जगतापवाडीमध्ये पांगाऱ्याची एवढी झाडं होती, पांगाऱ्याची झाडं दिसत नाहीत. परवाच मी अजिंक्यताऱ्यावरनं पांगाऱ्याच्या जवळजवळ 2000 बिया गोळा करून आल्या आणि 4 भिंती परिसरात टाकल्यात. मला सांगायला आनंद वाटतो की पहिल्या पावसानंतर त्यातल्या बहुतेक सगळ्या बिया रुजून आता त्याची 6 ते 7 इंच उंचीची रोपं आलेली आहेत. रानवाटाच्या मदतीने या परिसरामध्ये मागील 2 वर्षापासून इथं काम चालू आहे. 200पेक्षा जास्त झाडं जगवलेली आहेत. या वर्षी सुद्धा 200 लावत आहेत. तर यांचं अनुकरण सर्व सातारकरांनी करावं अशी मी विनंती करेन. आणि विशेष म्हणजे त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते पर्यावरणाच्या संदर्भामध्ये चांगल्या प्रकारे काम करतात. त्यामध्ये गावागावामध्ये जाऊन वनवे जे लावतात डोंगरासाठी किंवा बांधावरती वनवे लागू नाहीत म्हणून प्रत्येक ग्रामस्थांच्या गावामध्ये जाऊन ग्रामस्थांची बैठक घेणं, पोलीस पाटीलांची भेट घेणं, सरपंचांची भेट घेणं आणि त्या गावाची एक मोठी बैठक घेऊन त्या गावामध्ये बाबा वनवा लावू नका, पर्यावरणाची हानी होती, अशा स्वरूपाचं एक चांगल्या प्रकारचं काम हे गेली अनेक वर्ष झालं जाधव साहेब करतायत. आणि आपण सर्वजण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. आज रानवाटाचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनाही शुभेच्छा, जाधव सरांनाही शुभेच्छा. पर्यावरणामध्ये सर्वजण आज उत्साहाने ज्या पद्धतीने आले त्याच पद्धतीनं पुढील काळामध्ये प्रत्यक्ष पाणी घालण्याची ज्यावेळी वेळ येईल त्यावेळेला अशा सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावं. You have invited me here for the tree plantation. It is a very good and excellent social work. I'm very pleasure to have be here to plant the trees. मला खूप खूप धन्यवाद सगळ्यांना द्यावं असं वाटतं की मला ह्या एक सोशल कार्यक्रमासाठी बोलवण्यात आलं आणि एक सुंदर उपक्रम आपण सर्वांनी रानवाटातर्फे हा सुरू केलेला आहे. पुढील वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आमच्या शाळेचं नाव आहे साधना इंग्लिश मीडियम स्कूल. मी कॅडेट विश्वाई महादेव गमरे साधना इंग्लिश मीडियम स्कूलची कॅडेट आहे.
आम्ही रानवाटा निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन मंडळ सातारा यांच्या सहाय्याने दरवर्षी इथं वृक्षारोपण करतो. आम्ही पहिल्यांदा इथे 200 ते 250 झाडे लावली होती आणि दर महिन्याला आम्ही इथे पाणी घालायला येत असायचो. हे बेहडाचं झाड आहे, हे आयुर्वेदिक झाड आहे. याचा आयुर्वेदिक खूप उपयोग आहे. त्वचेसाठी खूप त्याचा उपयोग होतो आणि दर महिन्याला आम्ही इथे पाणी घालायला येत असतो. धन्यवाद. नमस्कार. आज मी अजिंक्य ताराच्या पायथ्याशी आली आणि इकडं मी झाडे लावायला आली आणि इकडं झाडे लावून मला इतका आनंद वाटलं की मी पुढच्या रविवारी सुद्धा येणार. मी सकाळी पप्पांबरोबर आले झाडं लावायला. मी माती काढली, खड्डा काढला, पाणी घातलं. नमस्ते, मी डॉक्टर नीता यादव. तर आज वटपौर्णिमा आहे. ह्या निमित्तानं आधुनिक वटपौर्णिमा आम्ही साजरी करतोय. झाडांचं वृक्षारोपण करून ही साजरी करतोय. तर आम्हाला अतिशय आनंद होतो. मी ॲडव्होकेट मानसी वैद्य. रानवटातर्फे आम्ही आज वडाच्या झाडाचं प्रतिकात्मक पूजन आणि वृक्षारोपण केलेलं आहे आणि झाडं तोडू नये, ती वाढावीत यासाठी आमचे प्रयत्न आहेत. डॉक्टर संदीप श्रोत्री. रानवटाचं हे सध्याचं रौप्य महोत्सवी वर्ष सुरू आहे आणि या निमित्तानं वृक्षारोपण हा कार्यक्रम आज घेतलेला आहे. अभिनंदन आणि खरोखर मी मनापासून शुभेच्छा देतो. रानवाटेवरचा हा प्रवास जो होता त्यावेळेला रानातली वाट आम्हाला दिसायची, पण त्या वाटेवरून चालताना असं लक्षात आलं की वाटेच्या कडेचं रान मात्र कमी व्हायला लागलेलं आहे आणि ते जे रान कमी व्हायला लागलं आहे त्याची कारणं अनेक असली तरी त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे मनुष्याची बेपर्वाई. आणि ह्या बेपर्वाईला खरोखर पुढं फळं जी भोगायला लागणार आहेत ती नंतरच्या पिढीला भोगायला लागणार आहेत आणि ती फळं आता भोगायला सुरुवात झाली असंही आपण म्हणू शकतो. ह्यावर उपाय एकच आहे की सगळं जग हे हिरव्या पानांनी आच्छादित झालं पाहिजे. जिथे जिथे जमीन आहे तिथे ते बायोमास इंडेक्स ही वाढली पाहिजे. तशी हिरवा पाला जिथं वाढतो तिथंच त्या अनुषंगानं वाढणारी जैवविविधता वाढती आणि तरच आपलाही मनुष्याच्या जातीचाही एक टिकाव लागू शकेल. तर ते आपण ओळखलं पाहिजे. आणि आज रानवाटाच नव्हे तर रानवाटाच्या मदतीनं अनेक संस्था इथं आलेल्या आहेत. त्या सगळ्यांचं, अनेक व्यक्तींचं आणि इथं उपस्थित असलेल्या अगदी बालगोपाळांपासून वयवर्षे 70-80 पर्यंतच्या लोकांचं सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. एकच ध्यास, एकच ध्यास, येऊन येऊन येणार कोण, झाडाशिवाय आहेच कोण, येऊन येऊन येणार कोण, झाडाशिवाय आहेच कोण. झाडे लावाल, झाडे जगवाल, झाडे लावाल, झाडे जगवाल, झाडे तोडाल, फळे भोगाल, झाडे तोडाल, फळे भोगाल, झाडे तोडाल, फळे भोगाल. वडाच्या नावानं, पळसाच्या नावानं. भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम.